नेक्स्ट क्वेश्चन पहा. 10 ml of gaseous hydrocarbon on combustion gives 40 ml of CO2 and 50 ml of water vapor. Total number of carbon and hydrogen atoms in hydrocarbon is dash dash. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2024ला आलेला आहे. लक्षात ठेवा, केव्हाही हायड्रोकार्बन बर्न केल्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मिळतो. मग इथे आपण हायड्रोकार्बन घेऊया, CH. तो ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये बर्न केला, कंबशन केलं, तर आपल्याला काय मिळेल, CO2 प्लस H2. ओके, इथे आपण C ॲटमची संख्या X घेऊया आणि Hची Y घेऊया. CXHY प्लस O2 गिव्ज यू CO2 प्लस H2. आता इथे रिॲक्शन बॅलन्स करायची असेल तर आपल्याला काय मिळेल, CXHY प्लस इथे ऑक्सिजनचे कोइफिशियंट फाइंड आउट करायचे आहेत की ऑक्सिजन किती लागणार आहे. तर जेवढे कार्बन आहेत X, मग X प्लस Y/4 एवढे ऑक्सिजन मॉलिक्युल्स लागणार आहेत. त्यापासून आपल्याला काय मिळेल, इथे कार्बन किती आहे, X, म्हणजे X CO2 मिळेल आणि वॉटरमध्ये 2 हायड्रोजन आहेत, पण इथे Y आहे म्हणून मी इथे Y/2 H2O लिहितो. इथे आता आपण जर 1 ml कन्सिडर केलं तर आपल्याला इथे किती मिळेल, X ml CO2 आणि Y/2 ml H2 मिळेल. इथे आपण 10 ml घेतलं तर आपल्याला इथे किती ml मिळेल, 10x ml. आणि इथे काय मिळेल, 10 × Y/2 ml. हे पुढे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 5y ml. आता हे 10x ml दिलेलं आहे. 10x ml किती दिलेलं बेटा, इथे 40 ml. म्हणजे 10x = 40 आणि इथे 5y = काय येईल, 50 ml. इथे पहा 50 ml ऑफ वॉटर. मग 10x = 40 म्हणजे x = काय येईल बेटा, 4 आणि 5y = 50 म्हणजे y = काय येईल, 10. आणि आपल्याला काय विचारलं आहे, x प्लस y. हे कार्बन आहेत, हे हायड्रोजन आहेत. मग x काय आलेलं आहे, 4. y किती आलेला आहे, 10. म्हणजेच आन्सर काय येईल, 14. आपला फायनल आन्सर येईल बी. बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा. युरासिल is base present in RNA with the following structure. Percentage of nitrogen in uracil is given. Molar mass nitrogen 14 gram per mole, oxygen 16 gram per mole, carbon 12 gram per mole, hydrogen 1 gram per mole. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2023ला आलेला आहे. युरासिलचं स्ट्रक्चरसुद्धा दिलेलं आहे. तर या स्ट्रक्चरमध्ये इथे कार्बन आहे आणि हायड्रोजन, इथे कार्बन आहे, इथे हायड्रोजन, इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे. मग युरासिलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पहा. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होईल बेटा, C4. ओके, 2 नायट्रोजन आहेत हे, म्हणजे N2. हायड्रोजन किती आहेत, 1 2 3 4, म्हणजे C4H4 N2. आणि ऑक्सिजन किती येते बेटा, ऑक्सिजन आहे 2, म्हणजे O2. या मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं मोलार मास काढूया. C4H4 N2O2. C4 12 × 4 म्हणजे इथे काय येईल, 48. हायड्रोजन किती आहेत, 4, प्लस नायट्रोजन किती आहेत, 2 आहेत. नायट्रोजन किती होईल, 28. 14 × 2 28, प्लस ऑक्सिजन 2 आहेत म्हणजे इथे किती येईल, 32. याची टोटल काय होईल, 112 ग्रॅम पर मोल. हे काय येईल, मॉलिक्युलर वेट ऑफ युरासिल. मग पर्सेंटेज नायट्रोजनचा फॉर्म्युला, पर्सेंटेज नायट्रोजन = नायट्रोजन इथे किती आहेत, 2 नायट्रोजन. 2 नायट्रोजनसाठी 28 ग्रॅम अपॉन मॉलिक्युलर वेट, मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, मोलार मास किती आहे, 112. आता पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून मल्टिप्लाय बाय
100. हे सॉल्व करूया. ओके, इथे येईल 4. 100/4 म्हणजे किती होईल? 25%. 25% म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन सी. पहा, अ केमिकल रिॲक्शन A plus B gives you AB. B acting as limiting reagent. Then choose the correct option. The limiting reagent is AIMS 2019 चा क्वेश्चन आहे. आता लिमिटिंग रिएजंट म्हणजे काय बेटा? लिमिटिंग रिएजंट is the reagent which is completely used in chemical reaction. ओके, आता इथे A plus B gives you AB दिलेला आहे. म्हणजे जर A चा 1 ॲटम B च्या 1 ॲटम सोबत रिॲक्ट झाला तर AB मिळेल. म्हणजे रेशो काय दिला आहे? 1:1. इथे रेशो पाहूया. इथे A ॲटम 50 दिलं आहे आणि त्याच्या B ॲटम डबल दिलेला आहे, म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही. A ॲटम 100 दिलं आहे आणि त्याच्या डबल 200 दिलं आहे, म्हणजे हा ऑप्शन येऊ शकत नाही. बी हा लिमिटिंग रिएजंट आहे, म्हणजे बी कमी असला पाहिजे. इथे पहा, इथे 50 दिलेलं आहे आणि इथे 30 दिलेलं आहे, म्हणजेच बी हा इथे लिमिटिंग रिएजंट आहे. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन काय? सी. डी ऑप्शनमध्ये पहा, इथे 50 दिलं आहे आणि इथे 4 × 200 दिलेलं आहे, म्हणजेच फक्त सी ऑप्शनमध्ये बी काय दिलेलं आहे? ए पेक्षा कमी दिलेलं आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे सी. पुढचा प्रश्न पहा. हाऊ मेनी ग्रॅम ऑफ डायबेसिक ॲसिड molecular weight 200 should be present in 100 ml of its aqueous solution to give डेसी नॉर्मल स्ट्रेंथ. डेसी नॉर्मल म्हणजे काय बेटा? डेसी नॉर्मल म्हणजे 1/10 किंवा 0.1 किंवा 10⁻⁻1. ओके, हा क्वेश्चन जो आहे तो एम्स 1992ला विचारलेला आहे. डायबेसिक ॲसिडसाठी इक्वॅलेंट वेटचा फॉर्म्युला काय? इक्वॅलेंट वेट इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट अपॉन व्हॅलेन्सी किंवा बेसिसिटी. मग इथे मॉलिक्युलर वेट किती दिलेला आहे? 200. मग 200/2 इक्वॅलेंट वेट काय येईल बेटा? 100. ओके, आता पुढे आपण काय सांगितलेलं आहे? डेसी नॉर्मल स्ट्रेंथ काढायचं आहे, म्हणजे नॉर्मॅलिटी काढायची आहे. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मास अपॉन इक्वॅलेंट मास. इक्वॅलेंट मास किती आहे? ई. ठीक आहे, आत्ताच काढलं ना 100. ई अपॉन व्हॉल्यूम. मग इथे व्हॉल्यूम घेतो, मल्टिप्लाय बाय 1000. व्हॉल्यूम जर एम एलमध्ये असेल तर 1000ने मल्टिप्लाय करायचं. डब्ल्यू. मग आता इथे डेसी नॉर्मल ना, डेसी नॉर्मल म्हणजे इथे काय दिलेलं आहे? 1/10. 1/10 इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन, ओके, डब्ल्यू इंटू 1000 अपॉन ई काय आहे? 100. आणि व्हॉल्यूम किती आहे पहा? 100. म्हणजे हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला डब्ल्यूची व्हॅल्यू काय येईल? 1 ग्रॅम. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. आता हा पुढचा प्रश्न पाहूया. द पर्सेंटेज ऑफ सेलेनियम इन पेरॉक्सिडेज अनहायड्रस एन्झाइम इज 0.5% बाय वेट. ॲटॉमिक वेट काय दिलेलं आहे? 78.4. देन मिनिमम मॉलिक्युलर वेट ऑफ पेरॉक्सिडेज अनहायड्रस एन्झाइम इज. हा क्वेश्चन AIPMT 2001ला आलेला आहे. पर्सेंटेज दिलेला आहे 0.5% बाय वेट, बरोबर. 0.5% म्हणजे 0.5 ग्रॅम सेलेनियम इन 100 ग्रॅम ऑफ पेरॉक्सिडेज अनहायड्रस एन्झाइम, बरोबर. मग जर 0.5 ग्रॅम प्रेझेंट असेल
कशामध्ये 100 ग्रॅममध्ये. तर इथे 78.4 ॲटॉमिक वेट दिलेला आहे. कमीत कमी एक तरी ॲटम प्रेझेंट असला पाहिजे. ॲटलिस्ट 1 ॲटम present in enzyme. Okay, therefore 78.4 gram corresponds to, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 100 into 78.4 upon 0.5. ओके, हे सॉल्व करूया. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल? आन्सर येईल 1.568 into 10⁴. ओके, म्हणजे कोणता आन्सर करेक्ट आहे? आपलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1.568 into 10⁴. एक लक्षात ठेवा, इथे मिनिमम जे आहे, मिनिमम म्हणजे इथे मिनिमम किती ॲटम प्रेझेंट असला पाहिजे? 1 ॲटम सेलेनियमचा प्रेझेंट असला पाहिजे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? मिनिमम मॉलिक्युलर वेट विचारलेलं आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन 4.2 ग्रॅम ऑफ N3 मायनस आयन इज डॅश डॅश Na इज ॲव्हरेज नंबर. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? N3 मायनस आयनमध्ये टोटल नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतील? 4.2 ग्रॅमच्या N3 मायनसमध्ये. ठीक आहे. नायट्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 14, बरोबर. मग N3 मायनसचा काय येईल? 14 into 3 म्हणजेच काय येईल बेटा? 42 ग्रॅम. आता नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं? 2 5. मग व्हॅलेन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 5 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल, बरोबर. आता इथे 3 नायट्रोजन आहेत. 3 नायट्रोजनसाठी किती असणार? 50 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल, बरोबर. आता अजून मायनस आहे ना, हा N3 मायनस म्हणजे प्लस इलेक्ट्रॉन. N3 मायनससाठी किती इलेक्ट्रॉन असणार? 16 इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स शेल. ओके, ठीक आहे. मग 42 ग्रॅम ऑफ N3 मायनसमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार? 16 into Na, बरोबर. मग 4.2 ग्रॅम ऑफ N3 मायनसमध्ये किती असतील बेटा? 1.6 into Na. मग इथे आन्सर काय येईल? 1.6. आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मिथायलेशन ऑफ 10 ग्रॅम बेन्झीन गेव 9.2 ग्रॅम ऑफ टोल्युइन. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज यील्ड ऑफ टोल्युइन नियरेस्ट इंटिजर. हा क्वेश्चन JEE मेन 2021ला आलेला आहे. रिॲक्शन काय असेल बेटा? बेन्झीन ऑन मिथायलेशन गिव्स यू टोल्युइन. ओके, मग इथे सुरुवातीला बेन्झीनचा फॉर्म्युला काय येईल? C6H6. टोल्युइनचा फॉर्म्युला काय येईल? C7H8. ओके, कारण हे 3 हायड्रोजन आणि इथे प्रत्येक कॉर्नरला असलेले हायड्रोजन. ओके, ठीक आहे. म्हणजे टोल्युइनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय तो? C7H8. मग त्याचं मोलार मास काढूया. 12 into 7 plus 8. ओके, इथे 84 plus 8 म्हणजेच हे किती येईल? 92 ग्रॅम पर मोल. हे काय असेल? मोलार मास ऑफ टोल्युइन. ओके, ठीक आहे. आता यावरून आपण काय करूया? मोल्स ऑफ बेन्झीन. ठीक आहे. किती दिलेलं आहे? मास 10. मास अपॉन मोलार मास 10 अपॉन इथे C6H6चं मोलार मास येतं 78. तेवढेच एवढे काय असतील? मोल्स ऑफ बेन्झीन.
जेवढे मोल्स बेन्झीनचे असतील तेवढेच मोल्स काय कशाचे असतील, मोल्स ऑफ टोल्युइन C7H8 मोल्स, म्हणून 10/78 मोल्स, बरोबर. ठीक आहे. आता वेट किंवा मास, वेट ऑफ टोल्युइन काढायचं असेल तर मोल्सला मल्टिप्लाय करूया मोलार मासने. मोलार मास किती आहे, मोलार मास आहे टोल्युइनचं मोलार मास काढला ना आपण 92. आता पर्सेंटेज यील्डचा फॉर्म्युला वापरूया. पर्सेंटेज यील्ड इज इक्वल टू, इथे टोल्युइनचं मास किती दिलेला आहे 9.2 आणि इथे वेट ऑफ टोल्युइन आपण काय काढलं 10/78 इंटू 92 इंटू 100 करूया. ठीक आहे. हे पुढे सॉल्व करूया. पहा इथे 9.2 इथे 10 येतील. ठीक आहे. हे पुढे सॉल्व करून आपल्याला काय मिळेल, इथे 78 0 गेला, हा 0 गेला, बरोबर. हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे आन्सर येईल 78%. ओके. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पहा. अ सोल्युशन ऑफ 2 components containing N1 moles of the first component and N2 moles of the second component is prepared. M1 and M2 are the molecular weights of the component 1 and 2 respectively. If D is the density of the solution in gram per ml, C2 is molarity of and X2 is the mole fraction of the second component, then C2 can be expressed as. हा क्वेश्चन जो आहे तो JEE मेन 2020ला विचारलेला आहे. आपल्याला 2 कंपोनंट दिलेले आहेत, कंपोनंट 1 आणि कंपोनंट 2. कंपोनंट 1चं नंबर ऑफ मोल्स काय दिलेले आहेत N1, कंपोनंट 2चे नंबर ऑफ मोल्स काय दिलेले आहेत N2. कंपोनंट 1चं मोलार मास M1, इथे मॉलिक्युलर मास किती आहे M2, कॉन्सन्ट्रेशन C2 दिलेलं आहे, मग इथे काय असणार बेटा C1. मोल फ्रॅक्शन जे आहे ते काय दिलेलं आहे X2 आणि इथे काय येईल X1. आणि आपल्याला माहीत आहे की X1 इज इक्वल टू 1 मायनस X2 और X2 इज इक्वल टू 1 मायनस X1 आणि X1 प्लस X2 इज इक्वल टू 1 हे आपल्याला माहीत आहे. मास ऑफ सोल्युशन काढूया. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू, मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय येईल बेटा, 2 कंपोनंटचा मास टोटल करूया. मोल्स इंटू मोलार मास पहिल्या कंपोनंटचे, दुसऱ्या कंपोनंटचे मोल्स इंटू मोलार मास, हे काय आलं मास ऑफ सोल्युशन. ओके. X2 काय येईल, X2 इज इक्वल टू N2 अपॉन N1 प्लस वॉल्यूम काय येईल, वॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मास किती आहे N1 M1 प्लस N2 M2 अपॉन डेन्सिटी. ओके. आता आपण C2 काढूया. C2 इज इक्वल टू, इथे पहा C2 इज इक्वल टू मोल्स पर DM क्यूब, म्हणजे वॉल्यूम ऑफ सोल्युशन, वॉल्यूम इन ml मल्टिप्लाय बाय काय येईल 1000. ओके. आता इथे N2 काय दिलेलं आहे, ठीक आहे N2 ॲज इट इज येईल N2 अपॉन वॉल्यूम आपण काढलं ना बेटा इथे. आता मग ही व्हॅल्यू आपण इथे फिलअप करूया. मग इथे काय येईल N1 M1 प्लस N2 M2 अपॉन डेन्सिटी. हे अपॉन डेन्सिटी लिहिण्याच्याऐवजी मी काय करतो, इथे डेन्सिटीने मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय बाय 1000. ओके. हेच पुढे सॉल्व करूया. आता आपण काय करूया, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला कितीने डिवाइड करूया N1 बाय N2 ने. ओके. इथे मी न्यूमरेटरला डिवाइड करतो आहे N2 अपॉन N1 प्लस N2 इंटू डेन्सिटी इंटू 1000 अपॉन N1 अपॉन
n1 plus n2 m1 plus n2 upon n1 plus n2 is equal to पुढे काय येईल पहा n2 upon n1 plus n2 म्हणजेच काय x2 into d into 1000 upon डिनॉमिनेटर मध्ये काय येईल n1 upon n1 plus n2 म्हणजेच काय येईल x1 m1 प्लस इथे काय येईल x2 m2 इथे m2 लिहायचं विसरलो मी ओके ठीक आहे पुढे सॉल्व करूया x2 d 1000 अपॉन x1 च्या ऐवजी मी लिहितो 1 मायनस x2 ओके m1 प्लस x2 m2 ओके हे पुढे सॉल्व करूया x2 d 1000 अपॉन m1 माइनस x2 m1 प्लस x2 m2 मी जरा हे शिफ्ट करून घेतो ओके आता चेक करा इज इक्वल टू इथे कॉमन काय येईल x2 ना ओके न्यूमरेटर मध्ये काय x2 d 1000 अपॉन m1 प्लस x2 कॉमन येईल डिनॉमिनेटर मध्ये ब्रॅकेट मध्ये काय येईल m2 मायनस m1 ओके म्हणजे त्याचा करेक्ट आन्सर काय येईल डी ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा an organic compound contains 78% by weight carbon and remaining percent hydrogen. The right option for the empirical formula of this compound is atomic weight of carbon is 12, hydrogen is 1. हा क्वेश्चन जो आहे तो नीट 2021 ला विचारण्यात आलेला आहे. मग आपण काय करूया कार्बन आणि हायड्रोजन ठीक आहे ॲटम्स कोणकोणते दिलेले आहेत कार्बन आणि हायड्रोजन हे दोन ॲटम्स दिलेले आहेत ठीक आहे कार्बनचा ॲटॉमिक मास किती दिलेला आहे 12 हायड्रोजनचं किती दिलेलं आहे 1 ओके ठीक आहे मग इथे कार्बन किती पर्सेंट दिलेला आहे 78% आणि हायड्रोजन उरलेला म्हणजे 22% काय असणार हायड्रोजन ठीक आहे मग या पर्सेंटेजला आपण काय करूया डिवाइड करूया ठीक आहे 78/12 आणि इथे काय 22/12 78/12 किती येईल बेटा 6.5 आणि इथे 22 इथे 1 आहे 22/1 किती येईल 22 मग 6.5/6.5 ओके इथे येईल 1 सिम्पलेस्ट रेशो करण्यासाठी आणि इथे 22 डिवाइड बाय 6.5 इथे काय आन्सर येईल नियर अबाउट 3 ओके मीन्स हा रेशो जो येईल कार्बन आणि हायड्रोजनचा रेशो काय येईल 1:3 1:3 म्हणजे काय बेटा CH3 आन्सर सी करेक्ट आहे पुढचा प्रश्न पहा द अमाउंट ऑफ ऑक्सिजन in 3.6 moles of water is dash dash gram JEE in 2014 ला क्वेश्चन विचारलेला आहे 1 mole of water contains 16 gram of oxygen ओके 1 mole of water contains 16 ग्रॅम कसं बेटा H2O मध्ये हायड्रोजनचा 2 आणि ऑक्सिजनचा 16 म्हणजे 1 मोल मध्ये म्हणजेच 18 ग्रॅम वॉटरमध्ये 2 ग्रॅम काय येणार हायड्रोजन आणि 16 ग्रॅम काय येणार ऑक्सिजन म्हणून मी लिहिलेलं आहे ते 1 मोल ऑफ वॉटर कंटेन्स 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन ओके मग जर 1 मोल ऑफ वॉटरमध्ये 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन असेल तर 3.6
मोल्स ऑफ वॉटर मध्ये किती येईल बेटा 16 इंटू 3.6/1. हे जे आन्सर आहे ते आपल्याला किती येईल 57.6 ग्रॅम्स ऑफ ऑक्सिजन. ओके, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी.